नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज आपण 21 ऑगस्ट 2021चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे आपण बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया आपण पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, ॲमवे इंडिया कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आन्सर आहे सैखोम मीराबाई चानू। तर ॲमवे इंडिया कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून सैखोम मीराबाई चानूची नियुक्ती केली आहे। आता आपण मीराबाई चानूला सगळेच ओळखतो। तर नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक 2021मध्ये मीराबाई चानूने सिल्वर मेडल जिंकले होते आणि ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे। मग आता बघूया दुसरा प्रश्न। कोणती कंपनी 13 लाख कोटी रुपये एवढे बाजार मूल्य ओलांडणारी दुसरी भारतीय कंपनी ठरली आहे? आन्सर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी 13 लाख कोटी रुपये एवढे बाजार मूल्य ओलांडणारी दुसरी भारतीय कंपनी ठरली आहे। मग इथे प्रश्न पडतो की पहिली कंपनी कोणती आहे? तर पहिली कंपनी आहे रिलायन्स कंपनी आणि आता दुसरी कंपनी ठरली आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। तर मग 13 लाख कोटी रुपये गाठणारी ही कंपनी तिने म्हणजे या कंपनीने 13 लाख कोटी रुपये केव्हा गाठले? तर 17 ऑगस्ट रोजी। मग आता बघूया पुढचा प्रश्न। तिसरा प्रश्न बघूया। ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ मर्यादित म्हणजेच NERAMC कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते? आन्सर आहे ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय। तर ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ मर्यादित म्हणजेच NERAMC ही ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते। मग आता हे NERAMC काय आहे त्याचा लॉंग फॉर्म आपण बघू। तर नॉर्थ ईस्टर्न रिजनल ॲग्रिकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ मर्यादित। मग आता हे काय आहे? तर ते एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे। आणि पुढचा पॉईंट आपण बघून घेऊ। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने NERAMC यांच्या पुनरुज्जीवनासाठी 77.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। कशासाठी? तर NERAMC साठी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे? तर 77.45 कोटी रुपयांचा। मग बघूया पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न। ईशान्येकडील राज्यांमध्ये उच्च गती इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड याने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे? आन्सर आहे BSNL सोबत। ईशान्येकडील राज्यांमध्ये उच्च गती इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड याने BSNL या कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे। मग मित्रांनो, आपण आन्सरमध्ये पाहिलं BSNL। मग BSNLबद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ। BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड, माहीतच आहे आपल्या सर्वांना, माहिती बघून घेऊ। तर BSNLची स्थापना केव्हा झाली होती? तर 15 सप्टेंबर 2000मध्ये। BSNLचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यू दिल्लीमध्ये। BSNLचे CEO कोण आहे? तर प्रवीण कुमार परवार। CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी। मग बघूया आपण आता पाचवा प्रश्न। कोणत्या मंत्रालयाने निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी योजनेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि दर अधिसूचित केले आहे? कोणत्या मंत्रालयाने? तर आन्सर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने। तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी योजनेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि दर किती? तर 0.3 to 4.3% दर अधिसूचित केला आहे। मग आपण बघू इम्पॉर्टंट पॉईंट। तर कशासाठी केला आहे? तर बघू, निर्यातीच्या शून्य मूल्यांकनासाठीची ही योजना जागतिक बाजारपेठेतील निर्यात आणि स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी। मग आता आपण इथे पाहिलं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे। मग वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पियुष गोयल। बघूया सहावा प्रश्न। कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलाने व्हिएतनामच्या नौदलासोबत 18 ऑगस्ट 2021 रोजी द्विपक्षीय सागरी कवायत आयोजित केली?
तर दक्षिण चीन समुद्रात. आन्सर आहे दक्षिण चीन समुद्र. म्हणजे दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाने व्हिएतनामच्या नौदलासोबत 18 ऑगस्ट 2021 रोजी द्विपक्षीय सागरी कवायत आयोजित केली. तर ती सागरी कवायत केव्हा आयोजित केली, तर 18 ऑगस्ट रोजी केली होती. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग बघूया आता पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न बघू. नुकतेच झालेला ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे होते? आन्सर आहे पियुष गोयल. तर नुकतेच झालेल्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5व्या बैठकीचे अध्यक्षपद हे पियुष गोयल या मंत्र्याकडे होते. मग आता ही बैठक केव्हा झाली होती, तर 18 ऑगस्ट रोजी झाली होती. आपण पुढचा पॉईंट बघू. भारताने यावर्षी अध्यक्षपदासाठी सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर ब्रिक्स सहकार्य ही BRICS@15ची संकल्पना निवडली होती. मग आता आपण इथे पाहिलं पियुष गोयल या मंत्र्यांकडे अध्यक्षपद होते. मग पियुष गोयल हे कोणकोणत्या खात्याचे मंत्री आहेत, तर ते केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहे, ग्राहक कार्ये, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री आहे. या खात्याचे मंत्री आहेत ते. मग आता आपण मित्रांनो इथे पाहिलं ब्रिक्स. मग आता हे ब्रिक्स काय आहे, तर त्यावर आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर ब्रिक्स हा 5 देशांचा समूह आहे. मग आता 5 देशांचा समूह आहे, तर मग ते कोणकोणते 5 देश त्यामध्ये इन्क्लूड आहे ते बघू आपण. ब्रिक्सचा बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका, असं आपण लक्षात ठेवायचं. हे 5 देश या संघटनेमध्ये ॲड आहेत. तर ते कोणते आहे? ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. आणि मित्रांनो हा जो साऊथ आफ्रिका देश आहे हा 2010मध्ये या संघटनेत जॉईन झाला होता. मग आपण बघू ब्रिक्स या संघटनेची स्थापना केव्हा झाली होती. तर ब्रिक्सची स्थापना झाली 2006मध्ये. ब्रिक्सचं मुख्यालय आहे चीनच्या शंघाईमध्ये. आणि ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली होती? 2006मध्ये. मग त्यानंतर ब्रिक्स फर्स्ट समिट ऑफ ब्रिक्स म्हणजे ब्रिक्सचं पहिलं संमेलन केव्हा झालं होतं, तर जून 2009मध्ये झालं होतं. ब्रिक्सची स्थापना झाली 2006मध्ये आणि पहिलं संमेलन केव्हा झालं होतं, तर जून 2009मध्ये. आणि ते कुठे झालं होतं, तर रशियाच्या एकतारिनबर्ग येथे. आता आपण एक पॉईंट अजून बघून घेऊ ब्रिक्सबद्दल. ब्रिक्समधील देशांची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या जवळपास 40% एवढी आहे. हे लक्षात ठेवायचं. नंतर ब्रिक्स कंट्रीज बँक नेम. ब्रिक्स देशांच्या बँकेचं नाव काय आहे, तर न्यू डेव्हलपमेंट बँक, NDB बँक. आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 8वा. जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी कांस्यपदक पटकावले? कोणी म्हणजे कोणत्या संघाने कांस्यपदक पटकावले? तर आन्सर आहे भारतीय मिश्र रिले संघाने. तर जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने कांस्यपदक पटकावले. आणि मित्रांनो ही जी जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा आहे त्यामध्ये 20 वर्षाखालीलच खेळाडू असतात. मग आता कोणी कांस्यपदक पटकावले, तर भारतीय मिश्र रिले संघाने. मग या संघामध्ये कोण कोण होतं, तर ते आपण बघू. बी श्रीधर, प्रिया मोहन, सुमी आणि कपिल हे खेळाडू या संघामध्ये होते. त्यांनी 3 तास 20 मिनिट आणि 60 सेकंदामध्ये या वेळेमध्ये त्यांनी खेळ खेळला आणि 4x400 मीटर शर्यतीमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले. मग या भारतीय मिश्र रिले संघाने कांस्यपदक पटकावले. मग सुवर्णपदक कोणी पटकावले, तर नायजेरिया संघाने सुवर्णपदक पटकावले आणि रौप्य पदक पोलंड संघाने पटकावले. आता बघूया 9वा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला मंजुरी दिली आहे. तर हा करार काय आहे? मग आन्सर आहे हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादनात घट करण्यासाठीचा हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. मग मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला मंजुरी दिली आहे. तर हा हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादनात घट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे. मग या कराराबद्दल आपण 4-5 पॉईंट आहे ते बघून घेऊ. हायड्रोफ्लोरोकार्बन्स टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी.
हा करार कशासाठी करण्यात येत आहे तर हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी. आणि आता हायड्रोफ्लोरोकार्बन काय आहे आणि ते कमी झाल्यानंतर त्याचा फायदा काय होतो तर ते पण आपण पुढे बघू. मग आता आपण बघू हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्ती काय आहे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किगाली हे काय आहे तर ओझोन स्तर कमी करणारे ते घटक आहे. 2016 साली रवांडा देशात झालेल्या बैठकीत या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता दिली होती. मग बघू पुढचा पॉईंट. भारतासाठी लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे राष्ट्रीय धोरण विकसित केले आहे. मग आता तो हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करायचे आहे. तर तो एक कसं कमी करण्यात येणार आहे तर मग भारत 2032 सालापासून 4 टप्प्यात ते कमी करणार आहे. मग ते कसं ते बघू. 2032 साली 10% कमी होणार आहे हायड्रोफ्लोरोकार्बन आणि 2037 20% कमी होणार आहे. 2042 30% कमी होईल आणि 2047 80% कमी होईल. मग आता आपण पाहिलं हायड्रोफ्लोरोकार्बन. मग आता हायड्रोफ्लोरोकार्बन पदार्थांच्या कमी वापरामुळे काय फायदा होतो तर हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामान बदल रोखण्यास मदत होते. मग बघूया आता पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने राज्यात 4 जिल्हे नवीन निर्माण करण्याची घोषणा केली आहे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महिलांसाठी खास उद्याने विकसित केली आहे. आन्सर आहे छत्तीसगड. तर मित्रांनो छत्तीसगड या राज्याने त्या राज्यात 4 जिल्हे नवीन निर्माण करण्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महिलांसाठी खास उद्यानेसुद्धा विकसित केली आहे. मग आता छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहे भूपेश बघेल आणि या मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती. हे 4 जिल्हे नवीन निर्माण करण्याची घोषणा 15 ऑगस्टला केली होती. कोणी केली होती तर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी. मग आपण बघू पुढचा प्रश्न आता. तर मित्रांनो बघून घेऊ. तर छत्तीसगड राज्याबद्दल माहिती बघून घेऊ. मग आपण आता राजधानी आहे नवा रायपूर. छत्तीसगडची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 2000 मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल. राज्यपाल आहे अनुसुईया उइके. छत्तीसगड राज्याच्या लोकसभा सीट्स 11 आहेत. त्यानंतर राज्यसभा सीट्स 5 आहेत आणि त्यानंतर विधानसभा सीट्स ह्या 90+1 म्हणजे 91 आहे 91. मग आपण बघू छत्तीसगड राज्यामध्ये किती धरण आहे तर ते 4 धरण आहे. गंगारेल धरण, सोंडूर धरण, मुरुमसिली धरण, तांदुला धरण. छत्तीसगड राज्याचे लोकनृत्य कोणकोणते आहे ते पण आपण बघून घेऊ. सुवा, चंदेनी, राऊतनाचा, पंथी, कर्मा, सैला, बिल्मा, परघोनी, फाग, थापटी, ककसार, गेंडी, दोरला, सरहुल, कोलदहका, दसरा, अटारी, हुलकी, ढांडल, राई, बार, धमकच, माओ, पाटा, गौर, परब, भडम आणि लास्टचा आहे सैतम. मग बघूया आपण आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 11वा प्रश्न आहे मित्रांनो. वर्ल्ड मॉस्किटो डे केव्हा साजरा करतात तर हा वर्ल्ड मॉस्किटो डे 20 ऑगस्टला साजरा करतात. आन्सर आहे 20 ऑगस्ट. तर वर्ल्ड मॉस्किटो डे 20 ऑगस्टला साजरा केला जातो. मग आता हा वर्ल्ड मॉस्किटो डे का साजरा केला जातो आपण ते बघू. सर रोनाल्ड रॉसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो कारण त्यांनी मादी डास आणि मलेरियामधील संशोधन केलं होतं. मादी डास आणि मलेरियामधील काय फरक आहे ते त्यांनी शोधलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मग मित्रांनो वर्ल्ड मॉस्किटो डे 2021ची थीम काय आहे तर आहे रिचिंग दी झिरो मलेरिया टार्गेट म्हणजे 0 मलेरिया लक्ष्य गाठणे म्हणजे मलेरियाची साथ कमी करणे. आता बघूया आपण 12वा प्रश्न. हॉस्पिटलच्या आवारात फायर स्टेशन ठेवणारे भारतातील पहिलेच हॉस्पिटल कोणते आहे तर आन्सर आहे एम्स दिल्ली हॉस्पिटल. एम्स दिल्ली हॉस्पिटल हे हॉस्पिटल दिल्लीला आहे. तर एम्स दिल्ली हॉस्पिटल हे हॉस्पिटलच्या आवारात फायर स्टेशन ठेवणारे भारतातील पहिलेच हॉस्पिटल बनले आहे. मग एम्स काय आहे तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली. आता आपण इथे दिल्लीचा उल्लेख आलेला आहे मित्रांनो. आपण दिल्लीबद्दल माहिती
पुढे बघू. तोपर्यंत आपण 13वा प्रश्न घेऊन येऊ. 13वा प्रश्न आहे, भारताच्या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी एप्रिल ते जून या तिमाहीत किती टक्क्यांपर्यंत उच्च दराने GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे? तर आन्सर आहे 13 ते 23% मग मित्रांनो, भारताच्या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी एप्रिल ते जून या तिमाहीत 13 ते 23% उच्च दराने GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मग आपण बघू कोणकोणत्या संस्थांच्या अर्थतज्ज्ञांनी काय म्हणजे GDP वाढीचा दर कसा व्यक्त केला आहे. तर केअर रेटिंग्सच्या अर्थतज्ज्ञांनी 13.1% असा व्यक्त केला आहे. आणि ते अर्थतज्ज्ञ कोण आहे केअर रेटिंग्सचे? मदन सबनवीस. इक्राच्या अर्थतज्ज्ञांनी 20% व्यक्त केला आहे GDP. आणि ते कोण आहे इक्राच्या अर्थतज्ज्ञ? तर आदिती नायर. PwC इंडियाने 22% व्यक्त केला आहे. आणि त्या PwC इंडियाचे अर्थतज्ज्ञ कोण आहेत? तर रॅनेन बॅनर्जी. क्वांट इको रिसर्चने 23% व्यक्त केला आहे. आणि त्याचे अर्थतज्ज्ञ कोण आहे? तर शुभदा राव. त्यानंतर बार्कलेजने 14.9% केला आहे. इंडिया रेटिंग्सने 15.3% केला आहे. डेलाइट इंडियाने 17.7 ते 21.8% केला आहे. त्यानंतर SBI ग्रुपने 18% व्यक्त केला आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकने 21% GDP वाढीचा दर व्यक्त केला आहे. आणि क्रिसिल संस्थेने 19% व्यक्त केला आहे. मग मित्रांनो, आपण इथे पाहिलं GDP. मग आता ही GDP काय आहे तर ते बघू. तर GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि त्याचा मराठी अर्थ आहे सकल राष्ट्रीय उत्पादन. मग GDP म्हणजे देशाच्या अंतर्गत एखाद्या विशिष्ट कालावधीत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि त्या सेवांचे एकूण मूल्य. मग मित्रांनो, आपण त्या प्रश्नामध्ये एम्सच्या प्रश्नामध्ये न्यू दिल्ली बघितलं होतं. मग आता न्यू दिल्लीबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगून देते. न्यू दिल्ली म्हणजे दिल्ली हे राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे. त्याला अजून पूर्णतः राज्याचा दर्जा मिळालेला नाही आहे. मग न्यू दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहे? तर अरविंद केजरीवाल. उपराज्यपाल कोण आहे? तर अनिल बैजल. आणि दिल्लीच्या पहिला महिला शासिका कोण आहे? तर रजिया सुलतान. हे खूप महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवायचं. पहिली महिला शासिका रजिया सुलतान. मग दिल्लीमध्ये कोणकोणते प्रमुख स्टेडियम आहेत? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, अरुण जेटली स्टेडियम, आंबेडकर स्टेडियम, तसेच मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम. दिल्लीमध्ये कोणकोणते मुख्य पर्यटन स्थळ आहे? तर लाल किल्ला, जामा मस्जिद शहाजहांच्या काळातील, मोती मस्जिद औरंगजेबाच्या काळातील, कुतुब मिनार, तुगलकाबाद किल्ला, जंतर मंतर, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये आहे, आपल्या सर्वांना माहीतच पाहिजे, मुघल गार्डन, हुमायूं का मकबरा. आता आपण बघू कोणकोणत्या संस्थेचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. तर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक. भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि नौदलाचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. आणि दिल्लीमधील प्रमुख विमानतळ कोणकोणते आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालम विमानतळ आणि सफदरजंग विमानतळ. मग मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. आजचे 21 ऑगस्ट जेवढेही करंट अफेअर होत असतील ते मी तुम्हाला सांगितले आहे. पूर्ण प्रश्नाचं मी योग्य प्रकारे ॲनालिसिस करून दिलेलं आहे. तर तुम्हाला आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओला इथे विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.